राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रेमाची भावना आहे आणि अजितदादांच्या अपघातामागील सत्य लोकांसमोर यायला पाहिजे आणि जोपर्यंत हे सत्य बाहेर येत नाही, लोकांच्या समोर येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणतात की अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी सुद्धा भावना आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री सांगत असतील सत्य बाहेर यायला पाहिजे, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणत असतील की विमान अपघाताची चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे, तर मग नेमका अडथळा कुणाचा आहे? सरकार नेमकं चालवतंय कोण? जर देवेंद्र फडणवीस निर्णय घेऊ शकत नाहीत, सुनेत्रा पवार निर्णय घेऊ शकत नाहीत, तर याचा अर्थ हे त्या पदावर बसवलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे केवळ कठपुतळ्या आहेत का कुणाच्या? ते काय बोलतायत? निर्णय घ्यायचा आहे सरकार म्हणून तुम्हाला आणि ते म्हणतायत की हे बाहेर आलं पाहिजे. हो, बाहेर आलं पाहिजे, पण ते बाहेर आणायचे कुणी? तुम्हीच ना. आणि मग तुम्हीच लोकांना सांगत असताल की हे बाहेर आलं पाहिजे, ही आमची भावना आहे. मग तुमची भावना असेल तर मग त्या पद्धतीनं कारवाई पुढे होताना का दिसत नाही? अडथळा शरद पवारांचा आहे म्हणावं तर रोहित पवार अगदी गेले 2-2.5 महिन्यापासून रात्रंदिवस गुन्हा दाखल करण्यासाठी झगडत होते. अगदी मुंबईपासून बारामतीपर्यंत, बारामतीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी अगदी जंग पछाडलं, पण सरकारनं त्यांना कुठंच यश येऊ दिलं नाही. शेवटी गुन्हा दाखल करावा लागला रोहित पवारांना, तो कर्नाटकमध्ये. पण रोहित पवारांनी ज्यावेळी अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी असा गुन्हा जो दाखल केला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतात की या रोहित पवारांनी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घातली आहे, त्यांनी महाराष्ट्राला लाज वाटण्यासारखं काम केलं आहे. मग राज्याचा मुख्यमंत्री एकीकडे म्हणतो सत्य बाहेर आलं पाहिजे, दुसरीकडे तो गुन्हा दाखल करत नसेल, तर मग नेमकं याला अजितदादा म्हणतात तसं का? राजकारण किंवा सत्ता ही लय वंगाळ असते. म्हणजे सुनेत्रा पवार या सुद्धा जर म्हणतायत की या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी माझीच भावना आहे. मग ताई, तुम्हाला नेमकं अडवलं कुणी? म्हणजे जर जय पवार म्हणत असतील की एखाद्या हॉटेलला आग लागली तर हॉटेल मालकावर गुन्हा दाखल होतो, एखादा पूल पडला तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल होतो, मग या जय पवारांनी ते झोपलेले वैमानिकाचा जो फोटो टाकला होता त्यावरनं त्या कंपनीच्या मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल का झाला नाही, असे अजितदादाचे लाडके पुत्र जय पवार म्हणत होते ना. मग मुलगा म्हणतोय, पुतण्या म्हणतोय, सुप्रिया सुळे म्हणतायत, म्हणजे अगदी सगळं पवार कुटुंब म्हणतंय. आणि मग तरीसुद्धा चौकशी होत नसेल, गुन्हा दाखल होत नसेल, तर मग हे सरकार चालवतोय कोण? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नावाचेच आहेत का? का या प्रकरणाचा तपास होऊ नये म्हणून काही उच्च पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत का? का शरद पवारांनीच चौकशी होऊ नये म्हणून तुम्हाला अडथळा आणलाय? तसं जर असेल तर पवार कुटुंब तर अगदी सुप्रियापासून तर रोहित पवारांपासून तर त्या युगेंद्र पवारापर्यंत, जय पवारापर्यंत सगळे चौकशीसाठी अनुकूल आहेत. म्हणजे शरद पवार यांचा होकार असल्याशिवाय रोहित पवार हे मैदानात राहूच शकत नाहीत किंवा ते असा आग्रहही धरू शकत नाहीत. मग शरद पवारांचा अडथळा नसेल, पवार कुटुंबाचा अडथळा नसेल, तर मग हा अडथळा नेमका कुणाचा आहे? का वरचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचे हात बांधलेले आहेत का? आणि या देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाबाहेर सुनेत्रा पवार यांना पडणं कठीण जातंय का? मग ही चौकशी झाली पाहिजे म्हणता, तर मग ही चौकशी
करणार कोण आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ही चौकशी तुम्हालाच करावी लागणार आहे का कुणी बाहेरच्या देशातून कुणाला, म्हणजे कोणतंच बाहेरचं सरकार ही चौकशी करणार आहे? सरकार म्हणून ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांचीच आहे. आणि जे काही हे बोलावं लागलं या दोघांनाही, ते केवळ आणि केवळ बारामतीमधली जी पोटनिवडणूक अजितदादा यांच्या जाण्यानंतर लागली, त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराची सांगता करताना त्यांनी ही केलेली भाषण आहेत. पण जर सुनेत्रा पवार यांनी CBI चौकशी मागितली होती, मग ती फाईल पुढे गेली का? CBI या प्रकरणामध्ये सहभागी झाली आहे का? मग जर झाली नसेल तर का झाली नाही? आत्तापर्यंत VSRचा मालकाला का बरं त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? बरं, त्या मालकावर गुन्हा नंतरची गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये या विमान अपघाताचा गुन्हा पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा नोंदवावा. जरी रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये नोंदवलेला असेल, आणि तरी तो सोडून इथे एक नवा आणखी एक गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची चौकशी पुन्हा नव्यानं, म्हणजे या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत का? ताकदीनं नाही. CID करते का? नाही. मग सुनेत्रा पवारांनी CBIकडे मागणी केली, ती मागणी त्यांची ग्राह्य धरून पुढे चौकशी झाली का? नाही. मग गुन्हा दाखल होत नाही, चौकशी होणार नाही, मग सत्य बाहेर काढायचं असेल तर मग मी शांत बसणार नाही असं जे मुख्यमंत्री सांगतायत, ते म्हणजे नेमकं शांत बसले नाहीत तर मग नेमका प्रयत्न करतायत तरी कोणता? आणि सुनेत्रा पवार या ज्या तिसऱ्या दिवशी त्या उपमुख्यमंत्री पदावर बसलात आपण ताई, तुम्ही सांगताय की मी संघर्ष योद्ध्याची पत्नी आहे आणि मी माझ्या पाठीशी कुणी नसलं तरीही बारामतीकर माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही म्हणता. मग तुमच्या पाठीमागे शरद पवार आहेत, ते स्वतः सांगतायत. तुमच्या पाठीमागे तुमची निवडणूक तुम्हाला बिनविरोध व्हावी याकरता काँग्रेसनं सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला. पण तो पाठिंबा देत असताना त्यांनी जो उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांची अटच एक होती की अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी. म्हणजे काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे, शरद पवारांचा समग्र पक्ष तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही जे म्हणता कुणी माझ्या पाठीशी असो किंवा नसो, म्हणजे नेमकं देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी नाहीत, अमित शहा तुमच्या पाठीशी नाहीत, नरेंद्र मोदी तुमच्या पाठीशी नाहीत, की भाजप तुमच्या पाठीशी नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. नेमकं चौकशी कोण करणार आणि सत्य बाहेर कसं येणार याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.